आणि त्याच्यामध्ये माझ्या ऑफिसनं सतीश चव्हाणांना कॉन्टॅक्ट केलं, अजून काही एखाद दुसरा कार्यक्रम घ्यायचा असेल तर घ्या. आणि त्याच्यातनं हा संवाद उद्योजकांशी हा मसिया संघटनेचा कार्यक्रम हा पुढे आला. त्या गोष्टीचं समाधान आहे, कारण आम्ही निर्णय घेणारी माणसं 5 वर्षाच्या करता आम्ही तिथं बसलो. केंद्रामध्ये मजबूत सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतंय. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्यामध्ये जे उद्योजक काम करतात, त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करतात, टर्नओव्हर मोठा करतात, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट करतात, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्याही काही समस्या आहेत, त्या मी मगाशी खाली पण ऐकल्या. आताही बोलत असताना मान्यवरांनी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने इथं सांगितलं. आता ह्या गोष्टी सोडवल्या गेल्या पाहिजे. शेवटी ते आमचं काम आहे. मला काही कामं सांगितल्यानंतर मी ताबडतोब MIDCच्या सेक्रेटरीला फोन करून, इथं आता फायर ब्रिगेड तुमचा बराचसा भाग MIDCच्या बाहेर आहे, परंतु जागा नव्हती म्हणून तुम्ही प्लॉट घेतले आणि तिथं बांधकाम केली आणि इंडस्ट्री उभी केलेली. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करताय, तिथं फायर ब्रिगेड पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही लक्ष घातलेलं आहे. आता मी अनबरगंजची पण बोललेलो, तो तुम्हाला फायर ब्रिगेड देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करूच. पोलीस स्टेशनच्या बद्दलचा प्रस्ताव काही तुमचा गेलेला आहे. लोड येतो एका पोलीस स्टेशन मध्ये, मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढते, त्या कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं देशातले लोक येत असतात. आणि मग त्याच्यामध्ये काही हौसे असतात, व्यवसाय असतात, नवसे असतात, कधी काही प्रश्न निर्माण होतात. इथं खरं तर आमचे CP प्रवीण पवार बसलेले आहेत, आमचे बगाटे IPS पोलीस उपायुक्त बसलेले आहेत. प्रवीण पवारांच्या बद्दल आता बोलत असताना सांगितलं की त्यांनी काही कंट्रोल आणण्याचा प्रयत्न. प्रवीण पवार तुम्हाला माहिती असेल की मध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारे इंडस्ट्रीला कुठलाही त्रास होता कामा नये ही खबरदारी पोलीस खात्याने घ्यायची. जर कुणी गुंडगिरी, दादागिरी, दहशत, काही वेगवेगळ्या प्रकारे खंडण्या मागत असेल तर त्याला मकोका लावायला देखील मागं पुढं बघायचं नाही. 4 केसेस कारण आज आपल्याकडे परदेशी गुंतवणूक करणारी पण इंडस्ट्री, परदेशी त्याच्यामध्ये कंपन्या येतात आपल्या इथं गुंतवणूक करणारी, आणि त्यांनाही एक स्थिरता पाहिजे असते, स्टॅबिलिटी पाहिजे असते, सुरक्षितता पाहिजे असते, आणि ते काम आपलं आहे. आणि त्याच्यावर कुठल्याही राजकीय दबावाला अजिबात तुम्ही घाबरू नका. त्याच्यात आमचा कुठलाच राजकीय पक्ष किंवा कुठलंच सरकार असं सांगत नाही 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 तुम्ही दादागिरी करा, तुम्ही हप्ते वसूल करा, तुम्ही खंडण्या गोळा करा, असं कुणीच त्यांनी सांगितलं. आणि याबद्दलचे देवेंद्रजींचे मत फार स्पष्ट आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत. माझी मतं स्पष्ट आहेत. तुम्हाला अनेकदा तुमच्या वडील पण माझ्याबरोबर काम करत होते, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेले रामरावजींच्या बरोबर, आणि त्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी मी ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेतो त्यावेळेस राजकीय हस्तक्षेप होऊन देत नाही. आणि म्हणून हे जर कोणाचं काही चालू असेल तर ते जिथल्या तिथं त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे, हे मी प्रवीण आमच्या पवारांना निश्चितपणे त्या ठिकाणी सांगेन.